तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराजांच्या अभंगातील ह्या ओवीतून एक सहज बोलावंसं वाटलं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करते की तुकाराम महाराजांची जी रचना आहे ती अगदी सर्वसामान्य माणसाच्या ज्या भावना आहेत, एक संसारी माणूस जेव्हा संसारातून परमार्थ साधतोय, संसारातून भक्ती मार्गाने त्या भगवंतापर्यंत जाण्याचा त्याचा जो प्रवास आहे, आणि तेव्हा तेव्हा त्या त्या टप्प्यावर त्यांना जे सुचलं किंवा त्यांना जे बोध झाले त्यातनं त्यांनी आपल्यासाठी हे अभंगरचना करून ठेवल्यात की भक्ती मार्गामध्ये जेव्हा संसारातून आपण परमार्थ साधायला जातो त्यावेळेस कुठल्या अडचणी येऊ शकतात किंवा तो प्रवास कशा प्रकारचा असू शकतो, आणि मग आपण जे म्हणतो की जीवाकडून शिवाकडचा हा प्रवास किंवा त्या परमात्म्याशी एकरूपता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की तुकाराम महाराजांनी सुद्धा अगदी सामान्य माणसाच्या भावना इथे व्यक्त केल्या आहेत की त्या श्रीमुखाकडे बघताना सगळं सुख त्यांना त्या श्रीमुखात, त्या हरीच्या मुखातच दिसत होतं. तासन तास ते रूप निहाळत बसावं असं महाराजांना वाटायचं. आणि ते पांडुरंगाचं ते रूप, त्या सावळ्या हरीचं ते रूप, त्यांचे कमरेवर हात ठेवून उभं राहणं, त्यांच्या गळ्यातल्या त्या तुळशींचा हार, पितांबर नेसलेला आणि मासोळीच्या आकाराची ती कुंडले, आणि ते असं मनोहरी रूप त्या श्रीहरीचं तासन तास न्याहाळत बसावं आणि हरवून जावं अशी ती भावस्थिती तुकाराम महाराजांची असायची. मग इथे हे लक्षात येते की एक सामान्य माणसाची जी भावना आहे ती महाराजांनी व्यक्त केली आहे की आपण सगळ्यात आधी कुठल्याही व्यक्तीच्या बाह्य रूपाकडे आकर्षिले जातो. आपण त्या चेहऱ्यावर प्रेम करायला लागतो. तो चेहरा सतत आपल्या डोळ्यांसमोर असावं असं आपल्याला वाटतं, आणि मग ते रूप न्याहाळताना त्याच्याप्रती ज्या प्रेमभावना निर्माण होत असतात त्या प्रेमभावनातून आपल्यातलं ते अंतर कमी होत जातं. मग तिथे ती एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो, ती एकरूपता साधता येते. म्हणजे हा बाह्य रूपाकडून आंतरिक प्रवास सुरू होतो असं म्हणावं लागेल. पण मुळात हा प्रवास आतून बाहेर, बाहेरून आत हा कसा, मला असं वाटतं की एखाद्याला भगवंताकडे जायची ओढ लागणं ही सुद्धा त्याचीच इच्छा आहे, त्या भगवंताचीच इच्छा आहे की याने आपल्यापर्यंत यावं, त्या रूपाचा आपल्याला मोह पडावा, आणि त्यासाठी आपण त्या मठात किंवा मंदिरात वारंवार जाणं, त्याच्याकडे बघून आपल्याला जे आंतरिक समाधान मिळतो, जो आनंद मिळतो आणि तो आपण घेतो. म्हणजे हा प्रवास खरं तर सुरू होतो आपल्या अंतर्मनात, आपला हृदयस्थ तो परमात्माच आपल्याला कदाचित ती ओढ लावून देतो. आतून हा प्रवास सुरू होतो, तो त्या बाह्य रूपापर्यंत जाऊन थांबतो. त्या बाह्य रूपाला न्याहाळत न्याहाळत कुठेतरी आपण त्याच्याशी एकरूप होऊ लागतो, तो काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग जेव्हा आपण त्याला थोडंसं जाणायला लागतो की तो काय म्हणू इच्छितोय, त्या देवाशी आपल्या मनातल्या मनात गप्पा सुरू होतात, आपण आपली गाऱ्हाणी त्याला सांगतो, आपण आपला प्रेमाचा हक्क त्याच्यावर गाजवतो, आपण त्याच्यावर रुसतोही, रागावतोही, आणि मग ह्या सगळ्या याच्यातून आपण त्याच्याशी एकरूप व्हायला लागतो. जेव्हा आपण ही एकरूपता साधायचा प्रयत्न करतो तेव्हा ती भावस्थिती येते की आपण त्याच्याशी एकरूप झालो असं आपल्याला वाटतं. मग ती ध्यानाची अवस्था असेल, त्या एका क्षणी जेव्हा तासनतास त्या रूपाला तुम्ही न्याहाळत असतात तेव्हा न कळतच तुम्ही ध्यानात
पोहोचत असाल, त्या ध्यानातून ती एकरूपता तुम्हाला साधता येत असेल आणि तो जीवात्माचा प्रवास हा घडत असेल. म्हणजे आत्मा, परमात्मा, ती एकरूपता हे सगळं त्या भुलण्यातून, त्या प्रेमातून ती एकरूपता होत असेल. मग ही एकरूपता जेव्हा घडते दोघांमधनं एक, की तुम्ही आता मी आणि तू वेगळा नाहीये, आपण एकच आहोत, ही ती अवस्था. आणि मग ह्या अवस्थेतून पुन्हा एक प्रवास सुरू होतो. मला असं वाटतं की हा जो आतून बाहेर आणि पुन्हा बाहेरून आत असा हा प्रवास आहे. म्हणजे एक चक्र पूर्ण होतंय. ती त्याचीच इच्छा असेल, तो करवणाराही तोच आहे, की तुम्हाला आतून इच्छा निर्माण करतो, त्या बाह्य रूपाचं दर्शन घडवतो आणि त्या बाह्य रूपातून पुन्हा तो तुम्हाला त्याच्या त्या स्वतःच्या आंतरिक स्वरूपाची जाणीव करून देतो. खूपच सुंदर आणि हवंहवंसं असं हे सगळं आहे आणि विचार करायलाही भाग पाडतंय. मला असं एकदम जाणवलं की एखादा गोताखोर जो असतो त्याला आधी अपेक्षा असते, इच्छा असते की आज समुद्राच्या तळाशी मला असं असं मोती मिळावं किंवा असं असं रत्न वगैरे मिळावं आणि त्या अपेक्षेने, त्या इच्छेने तो समुद्रात उडी घेतो. म्हणजे त्याच्या कल्पनेत जे असतं मला हे मिळावं ते गवसण्यासाठी तो समुद्राच्या तळाशी जातो, शोधाशोध करतो. काही त्याला जे मिळालं किंवा त्याला हवं आहे ते त्याला गवसलं असं वाटतं तेव्हा तो वरती येतो आणि मग ते उघडून बघत असेल की आज मला काय काय मिळालंय. म्हणजे हा प्रवास हा तसाच झाला की तो आत इच्छा निर्माण होते, मग तो ती डुबकी घेतोय, शोधाशोध करतोय ज्या हवं आहेत त्या गोष्टींची आणि मग त्याला ते गवसल्यानंतर तो पुन्हा बाहेर येतोय आणि बाहेर आल्यावर त्याला जाणीव होते की मला काय गवसलंय. म्हणजे मला हवं होतं तेच मला गवसलंय का? किंवा माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळं काही मला मिळालंय का? जे मिळालंय ते मौल्यवान आहे की नाही आहे? आणि ह्या शोधातून कदाचित त्याला वेगळा दुसरा काहीतरी शोध लागतो की अरे मला जे हवं होतं त्याच्यापेक्षाही मौल्यवान हे रत्न मला मिळालंय. म्हणजे मी दगड म्हणून हे फेकू नको, फेकायला नको आहे. कदाचित मी मोती बघायला गेलो होतो पण मला काहीतरी माणिक मिळाला आहे किंवा अजून काहीतरी मौल्यवान खजाना त्याच्या हाती लागलाय. महाराजांनी मला असं वाटतं की हे सगळ्या मानवी भावभावनांचं चित्रण आपल्या अभंगातून केलंय आणि खरंच प्रवास सुरू होतो तो आतूनच सुरू होतो आणि भवऱ्यासारखा तो प्रवास केंद्रापासून परिघापर्यंत जातो आणि पुन्हा परिघाकडनं केंद्राकडे येतो. सगळे मनाचे भावनांचे खेळ आहेत. पण तो जो आहे तो आपल्याला बरोबर त्या केंद्रस्थानी पुन्हा खेचून आणतो आणि खरंच आशा करते, अपेक्षा करते, बाबांकडे हाच हट्ट करते की हा प्रवास असाच करून घ्या. आज आम्ही कदाचित केंद्राकडनं परिघाकडे आलोय, परिघावरच रेंगाळतोय, पण लवकरच अपेक्षा आहे की बाबांनी तो परिघाकडून पुन्हा त्या केंद्राकडे मला खेचून घ्यावं. आणि खूप वाट बघते मी त्या क्षणाची. लवकरच हा प्रवासही महाराजांच्या इच्छेने पूर्ण होईल. जेव्हा स्वामीजी आता बुद्ध मनोगतातून आपल्याला मानवी भावभावनांचं दर्शन घडवत आहेत. कृष्णही आपण अनुभवला, आता बुद्धही आपण अनुभवतोय आणि जेव्हा बुद्धाच्या भावभावनांचं अभ्यास आपण करायला सुरुवात केली आहे तेव्हा जाणवतं की सिद्धार्थ जो आहे त्याच्याही मनाची अवस्था काही फार वेगळी नाहीये. त्यांनाही प्रश्न पडतायत. एवढ्या राजवैभवामध्ये असूनही जर त्याच्या मनामध्ये मी कोण आहे या हा शोध घेण्याची आस लागलेली आहे. याचा अर्थ ती आस निर्माण व्हायला सुद्धा ते कारण आहे. ते
आतून जेव्हा निर्माण होते की मी कोण आहे, मला याचा शोध घ्यायचा आहे. एक राजकुमार आहे, या पलीकडे जाऊन, ह्या सगळ्या वैभवाच्या पलीकडे जाऊन जेव्हा त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या प्रती करुणा निर्माण होते, दुसऱ्यांचं दुःख बघून त्यांच्या त्या वेदना ते स्वतःला जाणवू शकत आहेत. याचा अर्थ काय आहे, की ती आंतरिक जाणीव आधीपासूनच त्या हृदयामध्ये ते अंकुर पेरलेलं आहे आणि त्यांना फक्त त्याचा शोध घ्यायचा आहे. आता इथे मात्र स्वामीजी आणि त्रिदा आपल्याला ते बीज रुजवायचे काम करतायत. आता ते बीज जे रुजतंय ते अंकुरित होतंय आणि मग हे सिद्धार्थाचा प्रवास जो आहे तो आपण पण समजून घेऊ आणि आपणही त्या बुद्ध होण्याचा प्रयत्न करूयात. मी एवढंच म्हणेल की आपण निदान ते शिकलो की बुद्ध तत्व काय सांगतंय, कृष्ण तत्व काय सांगतो आणि ते अंमलात आणायचा प्रयत्न केला तरी देखील मला वाटतं बऱ्यापैकी प्रवास आपण पूर्ण करून शकू. आणि हीच अर्चना स्वामीजी आणि तिघांकडे की लवकरच हा आमचा प्रवास त्यांनी मार्गस्थ करावं आणि पूर्ण करून घ्यावं.